वळूयात पुढच्या बातमीकडे। इतिहासकार इंद्रजित सावंत यांना नागपुरातील प्रशांत कोरटकरनं दिलेली जिवे मारण्याची धमकी ताजी असतानाच आता पुन्हा एकदा नव्यानं धमकी देण्यात आली आहे। आता त्यांना धमकीचा मेसेज आलाय। सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू अशा स्वरूपाची धमकी देण्यात आली आहे। केशव वैद्य नावाच्या व्यक्तीकडनं ही धमकी देण्यात आली आहे। केशव वैद्य नावाच्या व्यक्तीनं यूट्यूब चॅनलच्या कमेंटमधून धमकी दिली आहे। आता या धमकीबद्दल काय मी अजून चौकशी केलेली नाही आहे, ती करणार आहे। खरं तर ज्यांनी अगोदर शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याला लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे होती। धमकी देणाऱ्यांनी नुसत्या धमक्या देऊ नयेत। जर त्यांना असं वाटत असेल की मी त्यांच्या विचाराच्या विरोधात काहीतरी बोलतोय, लिहितोय, माझा त्यांना धोका वाटत असेल तर खरं तर मी विचार मांडतोय, मी विकृती नाही मांडत, मी इतिहास मानतोय, माझं जे विश्लेषण आहे ते मानतोय, त्याला तुम्ही त्या विश्लेषणातून त्याच्यातून तुम्ही विरोध केला पाहिजे। पुढची बातमी। इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरकडे आलिशान रोल्स रॉयस कार असल्याचं समोर आलंय। कोरटकरकडे असलेली ही आलिशान कार महेश मोतेबारच्या मालकीची असल्याची माहिती समोर येते। चिटफंड घोटाळ्यातून महेश मोतेबारनं अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय। याच मोतेबारची ही कार कोरटकरकडे असल्याचंही समोर आलंय। कोरटकरचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। कोण नामदेव ढसाळ असं म्हणत चल हल्ला बोल सिनेमाच्या रिलीजला परवानगी नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डावर जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधलाय। ढसाळ माहिती नसतील तर सेन्सॉर बोर्डावर राहू नका असा हल्लाबोल आव्हाडांनी आता केलाय। पण ज्याला नामदेव ढसाळ माहीत नाही त्यांनी या बोर्डावर बसू नये आणि मूर्खासारखं विचारू नये नामदेव ढसाळ कोण होता। नामदेव ढसाळ म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना थोडक्यात सांगतो, नामदेव ढसाळ म्हणजे बाप। पुढच्या बातमीकडे। सोलापुरात युवा पॅंथर संघटनेनं निदर्शनं केली। सेन्सॉर बोर्डाविरोधात युवा पॅंथर संघटनेनं आक्रमक आंदोलन केलंय। कोण नामदेव ढसाळ विचारणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवा अशी मागणी आंदोलकांनी आता केली आहे। साहित्य कला अकादमीचा जीवन गौरव हा पुरस्कार भेटलेला आहे, पद्मश्री हा पुरस्कार भेटलेला आहे। त्या नामदेव ढसाळाला कोण नामदेव ढसाळ म्हणून इथल्या सेन्सॉर बोर्डच्या कमिटीने सवाल विचारला आहे, त्यांना नोटीस दिलेली आहे। याचा या ठिकाणी मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय। महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी महेश बनसोडेंना आवाहन करतो की त्यांनी सेन्सॉर बोर्डावर अॅट्रॉसिटी दाखल करावी, कारण दलित समाजातील, अनुसूचित जाती समाजातील नामदेव ढसाळाच्या कविता या आमच्या मरण यातना देणाऱ्या कविता आहेत। आणि आता बातमी तुम्हाला सावध करणारी आहे, कारण तुम्ही जर चिकन खात असाल तर सावध व्हा, कारण माणसांनाही बर्ड फ्लू होण्याची शक्यता आहे। काय नेमकं घडलंय पाहूया। पक्ष्यांना होणाऱ्या बर्ड फ्लूची लागण आता माणसांना देखील होत असल्याचं उघड झालंय। धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे बर्ड फ्लूची लागण झालेला संशयित तरुण आढळून आलाय। त्याचा मांस विक्रीचा व्यवसाय आहे। तापानं फणफणलेल्या या व्यक्तीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। तर तपासणीसाठी आरोग्य विभागाकडून तरुणाचे स्वॅब घेण्यात आले। ढोकी येथे कावळ्यांच्या मृत्यूमुळे बर्ड फ्लू आजार उघडकीस आलाय। मागील काही दिवसांपासून सातत्यानं मृत कावळे आढळून येत असल्यानं सध्या पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचं सर्वेक्षण सुरू आहे। बर्ड फ्लूची लागण कशी होते ते पाहूया। बर्ड फ्लू पक्ष्यांना होणारा संसर्गजन्य रोग आहे। अर्धवट शिजलेलं चिकन खाल्ल्यानं बर्ड फ्लूचा धोका। आजारी पडलेल्या पक्ष्यांच्या संपर्कात आल्यामुळे देखील धोका होतो। चिकन खाल्ल्यामुळे वाघाला बर्ड फ्लू झाल्याचं निष्पन्न झालंय। आता माणसालाही बर्ड फ्लूची लागण झाल्याचा संशय आहे। हा रुग्ण संशयित आहे, मात्र त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास आरोग्य यंत्रणासमोर बर्ड फ्लूला आळा घालण्याचं मोठं आव्हान असणार आहे। आणि आता पाहणार आहोत साम टीव्हीचा सर्वात मोठा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यांत्रिक सफाईच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा समोर आलाय। राज्यातील सर्व सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी जी कामं पूर्वी वार्षिक 70 कोटी रुपयांमध्ये होत होती, त्या कामासाठी तानाजी सावंत यांनी 3190 कोटी रुपये मर्जीतल्या एका कंपनीला दिल्याचं उघडकीस आलंय। नेमकं काय आहे हा घोटाळा पाहूयात। राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचं काम वार्षिक 638 कोटींप्रमाणे 5 वर्षांसाठी 3190 कोटींचं काम
हे काम पूर्वी केवळ वार्षिक 70 कोटी रुपयांमध्ये होत होतं. 4 रुपयांचं काम 84 रुपयांना केलं जाणार होतं. अनुभव नसलेल्या पुण्यातील BSA कॉर्पोरेशन कंपनीला काम देण्यात आलं. अटी शर्ती डावलून टेंडर केंद्रीय खरेदी समितीकडून मंजूर करण्यात आलं. निधीची तरतूद नसताना ठेकेदाराचा 6000 कोटी रुपयांचा फायदा करून देणारं टेंडर हे होतं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर झाला नसताना कार्यादेश काढला गेला. पुढची बातमी शेअर बाजारातनं, कारण भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 1400 पेक्षा जास्त अंकांनी घसरला तर निफ्टी 400 अंकांनी कोसळलाय. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा 8 लाख कोटींहून अधिकचं नुकसान झालंय. शेअर बाजारात गेल्या सलग 5 महिने सातत्यानं घसरण सुरू आहे. त्यामुळे 1996 नंतरची ही मोठी मंदी येण्याची भीती आता व्यक्त होतीये. गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठी घसरण कशी आहे ते जाणून घेऊयात. शेअर बाजारात 1996 नंतर सर्वात मोठी घसरण पाहायला मिळते. घसरणीचा 28 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला जाणार आहे. फेब्रुवारीत सेन्सेक्स आणि निफ्टीत 4% घसरण. निफ्टी सलग 5व्या महिन्यात घसरणीसह बंद. सप्टेंबर 2024 पासून सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरणीचा काळ. तुम्ही नाश्त्याला रोज इडली खात असाल तर सावध व्हा, कारण इडलीमध्ये धक्कादायक घटक आढळून आलाय आणि त्यामुळे कॅन्सर सारख्या आजाराचा धोका देखील आहे. यावरचाच हा रिपोर्ट. तुम्ही इडली खाताय, सावधान. तुम्ही खाताय प्लास्टिक इडली. प्लास्टिक इडली खाल्ल्यानं कॅन्सरचा धोका. इडली ही पौष्टिक असते, त्यामुळं अनेक जण नाश्त्याला आवडीनं इडली खातात. मात्र तुम्हीही इडली आवडीनं खाताय तर सावधान. तुम्ही खात असलेल्या इडलीत प्लास्टिक असू शकतं. कारण अनेक हॉटेल्समध्ये प्लास्टिक इडली आढळून आल्या आहेत. अशा इडल्यांमुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. इडली बनवण्यासाठी काही हॉटेलमध्ये प्लास्टिक आणि पॉलिथिन शीटचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याच्या या कारनाम्याची माहिती मिळताच आरोग्य विभागानं छापा टाकून या इडल्या जप्त केल्या. त्यावेळी इडली बनवण्यासाठी प्लास्टिक वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इडली बनवण्यासाठी सुती कपड्याऐवजी प्लास्टिकचा वापर केला जातो. वाफेमुळे प्लास्टिक वितळून विषारी कण इडलीत मिसळतात. प्लास्टिक मिसळलेली इडली खाल्ल्यानं पोटाचे विकार वाढतात. त्यामुळे कॅन्सर सारखा गंभीर आजारही होऊ शकतो. आणि हे सगळं घडलंय कर्नाटकात. 250 हॉटेलमधून इडली तपासण्यात आल्या. त्यातल्या 52 सॅम्पल मध्ये प्लास्टिक आढळून आलं. ही धक्कादायक माहिती समोर येताच कर्नाटकातील आरोग्य मंत्र्यांनी तातडीनं 52 हॉटेलवर कारवाई करत प्लास्टिक वापरण्यास बंदी घातली आणि कठोर कारवाईचे आदेश दिले. तसंच हा प्रकार किती दिवस सुरू होता याचाही तपास केला जातोय. मात्र महाराष्ट्रात असा प्रकार सुरू आहे का, याचाच वेध घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. कर्नाटकातल्या इडल्यांमध्ये प्लास्टिक मिळून आल्यानंतर आता मुंबई आणि महाराष्ट्रातल्या इडली बनवणाऱ्या हॉटेलच्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. यातच मुंबईकरांना अगदी तातडीने मिळणारा पदार्थ असल्यामुळे इथल्या खवय्यांमध्ये संशय निर्माण झालाय. यातच महाराष्ट्र अन्न औषध प्रशासन विभागाने हॉटेल्स आणि रस्त्यांवर मिळणाऱ्या इडल्यांच्या दर्जाबाबत चौकशी करणे गरजेचं आहे. करणार आपण काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीप्रमाणे काही ठिकाणी कचोरीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, काही ठिकाणी इडलीच वापरली जाते, काही ठिकाणी चायनीज वापरलं जातं. तर त्या विभागात त्याचे सॅम्पलिंग घेऊन परत तो विषय आला का लॅब, तर त्याची व्यवस्था पूर्ण करतो. चौकशी करतो मी का त्याच्यातून कॅन्सरचं काही आहे का, डिटेक्ट होतोय का, त्याची चौकशी करून त्याला मार्ग काढला जाईल. शेजारील राज्यात घडलेल्या प्रकारानंतर महाराष्ट्रही अलर्ट झालाय.
त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं आपल्या राज्यातही असे प्रकार होत नाहीत ना याची खात्री करणं गरजेचं आहे, कारण प्रश्न आरोग्याचा आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, सावध राहा, सतर्क राहा. पुढची बातमी. भायखळ्यात बेस्ट बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू झालाय. अपघातानंतर स्थानिकांनी रस्ता रोखून धरलाय. बस चालक आगिवलेला पोलिसांनी अटकही केली आहे. भायखळा टेलिफोन एक्सचेंज जवळची ही घटना आहे. बेस्ट बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालंय. त्यानंतर स्थानिकांनी रस्ता रोखून धरला. आता एक धक्कादायक बातमी नागपुरातनं समोर येते. नागपुरात बोगस डॉक्टरांचा भांडाफोड झालाय. डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर दोघे भाऊ बोगस दवाखाना चालवत होते. डॉक्टर साजिद अन्सारी हे क्लिनिक चालवायचा. त्यांचे 1.5 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा जयद अन्सारी आणि त्याचा भाऊ क्लिनिक चालवत होते. महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर तहसील पोलीस आणि मनपाने ही संयुक्त कारवाई केली आहे. पुढच्या बातमीकडे. उल्हासनगरात महानगरपालिका शाळेच्या आवारात हिरकणी कक्ष उभारण्यात आलेला आहे. मात्र हा हिरकणी कक्ष दारूच्या पार्ट्यांसाठी वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे हे हिरकणी कक्ष स्तनपानासाठी आहेत की मद्यपानासाठी असा सवाल राष्ट्रवादीचे नरेश गायकवाडांनी उपस्थित केला. उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील फ्लॉवर लेन परिसरामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेची शाळा क्रमांक 29 आहे. या शाळेच्या आवारातच पालिकेचे 3 हिरकणी कक्ष आहेत. यापैकीच एका कक्षात दुपारच्या सुमारास काही इसम दारू पित असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नरेश गायकवाडांना मिळाली आणि त्यानुसार त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता दारू पिणारे इसम पळून गेले. रिकामी झालेली आहे आणि रिकामी करायची बाकी आहे. इथून सगळे पळून गेले मला बघून. हा चकना यंदा खाण्याचा हे इंग्लिश क्वार्टर आहे बघा. पुढच्या बातमीकडे. बातमी महत्वाची, अतिशय महत्वाची बातमी. राज्यातल्या 17,500 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता आहे. या शाळा करायच्या की शाळांचं समायोजन करायचं यासाठी सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती मिळते. 17,500 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 20 पेक्षाही कमी आहे आणि त्यामुळे या शाळा चालवायच्या कशा हाच प्रश्न आहे. पुढच्या बातमीकडे. बातमी सगळ्यात मोठी, तुमच्या कामाची बातमी. ऑन ड्युटी डुलकी दिल्यानं अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. मात्र आता कामाच्या ठिकाणी डोळा लागलाच तर फिकर नॉट. कारण कामाच्या ठिकाणी डुलकी घेणं किंवा आराम करणं हा गुन्हा नाही असे निर्देश कोर्टानं दिलेत. कर्नाटकातील एक पोलीस कॉन्स्टेबल चंद्रशेखर याचा कामाच्या वेळी डुलकी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं होतं. या विरोधात कर्मचाऱ्यानं हायकोर्टात धाव घेतली. सुनावणी करताना न्यायाधीशांनी संविधानानुसार लोकांना झोपण्याचा, आराम करण्याचा अधिकार आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्याला कामाच्या ठिकाणी झोप लागली हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही असं न्यायाधीशांनी म्हटलंय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापुरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत 13 पालख्यांचा थेट सोहळा संपन्न झाला. ढोल हलगीच्या कडकडाटात भंडाऱ्याची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत प्रभुलिंग देवाची यात्रा पार पडली. गुरुवारपासून वडापूरचे ग्रामदैवत प्रभुलिंग देवाच्या यात्रेस प्रारंभ झालाय. या यात्रेसाठी राज्यभरातून भाविक सोलापुरात येत असतात. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चिंचोली येथील आत्मलिंग देवाच्या यात्रेस महाशिवरात्रीपासूनच सुरुवात झाली. ज्योतिर्लिंग देवाची आणि अन्नदा आणि शंकर जाधव यांच्या मानाच्या पालखींबरोबरच बाळा आत्मा, नवाळे पाटील, माने जंगम आणि खिरवडे येथील सर्व मानाच्या सासनकाठ्यांची वाद्याच्या गजरात मिरवणुकीनं सुरुवात झाली. आत्मलिंगाच्या नावाच्या गजरात मोठ्या उत्साहात पालखी सोहळा साजरा करण्यात आला. लातूरच्या खाडगावकरांचं ग्रामदैवत आणि हिंदू मुस्लिम समाजातील नागरिकांच्या श्रद्धेचं प्रतीक असणाऱ्या चांद पीर बाबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. महाशिवरात्रीच्या दिवसापासून पुढील 4 दिवस ही यात्रा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू असते. खाडगावती या यात्रेला 700 वर्षांची परंपरा आहे. लातूरपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या यात्रेसाठी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होतात.
2030 पर्यंत नोकऱ्या संपणार आहेत. होय, 2030 पर्यंत नोकऱ्या संपणार असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच नोकऱ्या संपणार आहेत का, या दाव्यात किती तथ्य आहे याची आम्ही पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. सावधान, तुमची नोकरी धोक्यात. 2030 पर्यंत नोकऱ्या संपणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही नोकरी करत असाल तर सावध व्हा, कारण 2030 पर्यंत तुमची नोकरी राहील की नाही याची गॅरंटी नाही. कारण